तुम्हाला एक कचोरी मी इथं फोडून दाखवते। हे बघा किती खस्ता झाली आहे, एकदम खुसखुशीत आणि खस्ता। हे बघा आतमध्ये बघा अतिशय टम्म अशी फुगली आहे। नमस्कार, मी स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण मुगाच्या डाळीपासून खुसखुशीत खस्ता कचोरी कशी बनवायची ते पाहणार आहे। त्यासाठी मी इथं अर्धी वाटी मुगाची डाळ 4 तास भिजत ठेवली होती पाण्यामध्ये। ती प्रथम आपल्याला आबडधोबड अशी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे। अतिशय बारीक करायची नाही आपल्याला, त्याचं पाणी न घेता आपल्याला ही बारीक करून घ्यायची आहे। जाडसर अशी वाटून घ्यायची आहे। एक्स्ट्राचं पाणी न घालताच आपल्याला ही फक्त बारीक करून घ्यायची आहे आबडधोबड। हे बघा इथं मी अशी आपली जाडसर डाळ वाटून घेतली आहे। आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊ। डाळ आपण इथे बारीक करून घेतली आहे। आता आपण कचोरीचं वरचं कोटिंग कसं बनवायचं ते पाहणार आहे। त्यासाठी मी इथं ताटामध्ये 1 वाटी मैदा घेतला आहे। हा मैदा मी चांगला चाळून घेतला आहे स्वच्छ। त्यामध्ये मी थोडेसे ओवा घेतला आहे, 1 चमचा ओवा। तो क्रश करून टाकायचा आहे आपल्याला आणि फ्लेवर छान उतरतो। आणि 2 चमचे मी इथं तूप घेतलं आहे। हे तूप मी हे वितळच घेतलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तूप चांगलं आपल्या मैद्याला चोळून घ्यायचं आहे, त्याने आपली कचोरीचं जे कोटिंग आहे ते खूप खुसखुशीत होतं। असं खस्ता कचोरी बनते आपली। त्यामुळे इथं मी मैद्याला तूप चांगलं चोळून घेतलं आहे। हे बघा असं। आता आपल्याला पाणी टाकून थोडं थोडं हे पीठ मळून घ्यायचं आहे। सॉफ्ट असं गोळा तयार करायचा आहे पिठाचा आपल्याला। इथं पाहू शकता तुम्ही आपला हा मऊसूत असा पिठाचा गोळा मळून तयार झाला आहे। तुम्हाला मी सांगायचे विसरले, याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ पण टाकायचं आहे आणि मग पीठ मळून घ्यायचं आहे। मऊसूत असं पीठ मळायचं आहे, खूप कडक पण नाही मळायचं। हे आपण 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊ आणि कचोरीचं स्टफिंग कसं बनवायचं ते पाहून घेऊ। कचोरीचं स्टफिंग बनवण्यासाठी इथं तव्यावर मी 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे। जिरा आपल्या इथे चांगलं फुललं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा बडीशोप टाकून घ्यायची आहे। मंद आचेवर आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे, सॉरी मीडियम आचेवर। आणि मी इथं आबोडधोबड असे क्रश केलेले धणे घेते, ते पण टाकायचे आपल्याला 1 चमचा आणि परतून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा मिनिट। त्यातच आपल्याला 1 छोटा चमचा खसखस टाकायची आहे। खसखस ऑप्शनल आहे, पण टाकली तर चांगलंच। आणि परतून घ्यायचं आहे आपल्याला। एखादा मिनिट आपलं हे परतून झालं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे, लाल तिखट। 1 चमचा गोडा मसाला टाकायचा आहे किंवा गरम मसाला टाकला तरी चालेल तुम्ही। आणि हे परतून घ्यायचं आहे। त्यातच 1 चमचा मी इथं लसूण आणि मिरची आबडधोबडाची बारीक करून घेतली आहे। तुम्ही ती किसून टाकलं तरी चालेल। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि परतून घ्यायचं आहे। एखादा मिनिट परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे मी इथं बेसन पीठ घेतलं आहे, 3 चमचे सॉरी। आणि ते पण यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे बेसन पीठ मसाल्यामध्ये। बेसन पिठाचा कच्चेपणा जाऊपर्यंत आपल्याला हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे, लालसर एकसारखं भाजून घ्यायचं आहे हे। हे सगळं मसाल्यामध्ये असं मिक्स करून आपल्याला हे 1 2 ते 3 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे।
हे बघा 2 ते 3 मिनिटानंतर आपलं हे बेसन पीठ इथं चांगलं भाजून झालं आहे. लालसर असं मसाल्यामध्ये पण छान मिक्स झालं आहे. वास पण खूप छान सुटला आहे. आता आपण जी डाळ बारीक करून घेतली ती जाडसर ती यामध्ये टाकायची आहे. आणि मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून एक 2 ते 3 मिनिटं ही पण परतून घ्यायची आहे आपल्याला. चांगल्या प्रकारे हे मिक्स करायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे. आपण मीठ मसाल्यामध्ये टाकलं होतं त्यामुळे वरून मीठ टाकायची गरज नाही आता. इथं 3 ते 4 मिनिटं मी डाळ ही चांगली परतून घेतली आहे. मसाल्यामध्ये पूर्णपणे मिक्स झाली आहे. आता आपल्याला त्यामध्ये 1 चमचा लेमन ज्यूस टाकायचा आहे, लिंबाचा रस, किंवा त्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर टाकली तरीही चालेल, किंवा चिंच गुळाचं पाणी टाकलं तरीही चालेल. तिन्हीपैकी कोणती एक गोष्ट टाकली तरीही चालतं. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा मिनिट फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. एखादा अर्धा मिनिट परतून झाल्यानंतर आपलं हे स्टफिंग इथं रेडी झालं आहे. मी एका हे प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा इथं मी हे मिश्रण आपलं काढून घेतलं आहे. चांगलं सुटसुटीत असं तयार झालं आहे. पीठ पण आपलं तयार आहे, स्टफिंग पण तयार आहे. मिश्रण आपल्याला एक 10 मिनिटं थंड झाल्यानंतर आपण याची कचोरी तयार करून घेऊ. 10 ते 20 मिनिटानंतर आपलं हे पीठ चांगलं इथं भिजलं आहे. मी काढून घेते आणि एकसारखं करून घ्यायचं आहे. थोडं आपल्याला थोडं मऊसूत झालं आहे चांगलं अजून. आणि आपण याची आता कचोरी तयार करून घेऊ. त्यासाठी आपल्याला एक लिंबाच्या आकाराचा गोळा तयार घ्यायचा आहे, असा थोडा मोठा, आणि लाटून घ्यायचा. आपल्याला याची पारी लाटून घ्यायची आहे पुरीसारखा. पुरीपेक्षा थोडासा जाडसर लाटायची आपल्याला. इथं तुम्हाला हवं असेल तुम्ही याला थोडंसं पिठाचा हात लावला तरी चालेल, पण गरज पडत नाही. याप्रमाणे पुरीपेक्षा थोडीशी जाडसर लाटायची आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आपल्याला. दीड चमचा मी इथं सारण भरते. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही भरू शकता. आणि हे आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे. हे बघा या प्रकारे आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे. आणि हातानेच आपल्याला असं दोन्ही बाजू प्रेस करत याची कचोरी बनवून घ्यायची आहे. याप्रमाणे थोडी अजून मोठी बनवायची आहे. अतिशय सिंपल पद्धत आहे बनवायची, झटपट तयार होते हे. बघा या प्रकारे आपल्याला अजून 4 ते 5 कचोरी बनवून घ्यायची आहे आणि मग तळून घ्यायची आहे. हे बघा या प्रकारे मी अजून आपले 4 ते 5 कचोरी बनवून घेते. दुसरा उंडा घेतला आहे मी इथं. हा थोडासा लाटून घ्यायचा आहे. पिठाची किंवा तेलाची अजिबात गरज पडत नाही, इझी लाटले जाते ते. या प्रकारे तुम्ही हातावर घेऊन याच्यामध्ये सारण भरलं तरी चालेल. आपण मोदकला भरतो त्याप्रमाणे. आणि हे पॅक करून घ्यायचं आहे. आधी मोदक भरतो आपण त्याप्रमाणे भरून घ्यायचं आहे. आणि हातानेच आपल्याला असं प्रेस करून याची कचोरी तयार करून घ्यायची आहे. हे बघा ही दुसरी कचोरी मी तुम्हाला हे करून दाखवली आहे. थोडी मोठी करू आपण.
बघा पूर्णपणे पॅक झाली आहे. अशी केली तरीही चालेल. याचप्रमाणे आपले बाकीच्या कचोरी मी तयार करून घेते, मग आपण तळून घेऊ. हे बघा, या प्रकारे मी आपली ही कचोरी तयार करून घेतली आहे. कचोरी तळण्यासाठी थोडीशी जाडसर वाटत असेल तर आपण या प्रकारे प्रेस करून घ्यायची. आणि मी एकदम मीडियम आचेवर तेल गरम करून घेते. हे बघा, इथं मी एकदम मीडियम आचेवर तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये मी कचोरी सोडते. अतिशय मंद आचेवर तेल गरम करायचे आपल्याला. दुसरी अजिबात हात लावायचे नाही त्याला. जोपर्यंत ते स्वतःहून वरती येत नाही असं फुलून, तोपर्यंत घाई पण करायची नाही आणि हात पण लावायचे नाही. ऑटोमॅटिक त्याच्या वरती येतील तेव्हाच आपण त्याला पलटी करणार आहे. हे बघा, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हळूहळू आपली कचोरी अशी टम्म फुगून वरती येते. तरीही त्याला हात लावायचा नाही. जोपर्यंत ती पूर्णपणे वरती येत नाही कढई तेलाच्या, तोपर्यंत त्याला हात लावायचा नाही आणि नंतर त्याला पलटी करायचं आहे. हे बघा, कचोरी आपली कशी वरती येते. आता आपण त्यावर थोडंसं तेल सोडू. परंतु एक बाजू पूर्णपणे आपल्याला तळून घ्यायची आहे, खालची बाजू, आणि त्यानंतरच पलटी करायची आहे. अतिशय मंद आचेवर तळायचे आहे आपल्याला. अजिबात तेल खूप गरम करायचं नाही आहे. हे बघा, इथं आपली कचोरीची एक बाजू चांगली तळून झाली आहे. आता आपण हिला पलटी करून घेऊ चमच्याच्या साहाय्याने. आणि दुसरी बाजू पण तिला गोल्डन रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे. तुम्ही इथं पाहू शकता आपली ही कचोरी इथं चांगली तळून झाली आहे. सोनेरी रंगावरच आपल्याला या प्रकारे कचोरी तळून घ्यायची आहे. तुम्ही किती टम्म फुगली आहे पाहू शकता. मी हिला एका प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, किती छान दिसते कचोरी. एकन एक टम्म फुगली आहे कचोरी. खूप छान कलर बघा किती मस्त आला आहे. या प्रकारे मी आपल्या बाकीच्या कचोरी पण तळून घेते. हे बघा, अजिबात तेलकट झाली नाही आपली कचोरी. या प्रकारे मी बाकीच्या पण तळून घेते कचोरी.